आज दुसरा दिवस आहे. कालची कथा भागवत कथा श्रवणानं ज्ञान वैराग्य भक्तीच वाढते आणि दुसरं काही लाभ आहे असा प्रश्न विचारल्यानंतर तेव्हा व्यासकृष्ण सांगतात भागवतामध्ये सुलतानी सांगितले शौनिकाधिकानं आणि भागवत श्रवणानं महापापीसुद्धा एकदा भक्तिभावना ऐकल्यास त्याचं उद्धार होतो. कृष्ण सांगितले नदीचं नाव आहे तुंगभद्रा. त्या नदीच्या काठावर एक गाव होतं. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. कटापणे झालेला आहे. काही बायकोचं नाव होतं बंधुरी. ते बायको होती. काय सांगितलं तुम्हाला, बायको फार दुर्जन होती म्हणून समजा नवऱ्याला ऐकायला त्यांची गोष्ट मान देत नव्हती. तरी ब्राह्मण शांत स्वभावाचा होता म्हणून तसं समाधान घेऊन चाललेला होता. ब्राह्मण वृत्तीनं आपलं जीवन चालत असे आणि बरंच श्रीमंत होता तो ब्राह्मण बसतो, पण संतती नव्हती. त्यामुळे महाराजकडे गेला आणि महाराजांनी एक फळ देते. काल झालेलं आहे आणि ते तुमची बायकोला खाऊ घाला आणि दुर्गाबाई सांगितले आणि फळ घेऊन ब्राह्मण आलेला आहे. बायकोला दिला ते फळ, खा तुला दुर्गाबाई. वंशाला काहीतरी पुढे पाहिजे, ते संपत्ती भरपूर संपत्ती आमच्याकडे आणि काहीतरी पाहिजे लागते म्हटल्यानंतर मग ते बायको थोडं होते बघा दुष्ट का सांगितलं दुर्जन होती. नवऱ्याचं म्हटलं तिनं मान्य करत नव्हती. तरी तिनं न ऐकता ते फळ म्हणून गायला दिली होती. एकदा काल झालेलं आहे. तिनं मागायला गाव म्हणून घेतलेलं आहे. गायला दिली आणि गावात होती बहीण, तिनं होती गरोदर. तिनं म्हटली माझं लेकून घेऊन जा, मला 4-5 लेकरं आहेत आणि माझं मुलगा तुला देतो म्हणून सांगून तिनं वचन दिली. पुढे 9 महिने झाले. पुढे 9 महिने झालेला आहे आणि इकडे गाय प्रसूत झालं, इकडे तिची बहिणी प्रसूत झाली. बहिणीला मुलगा झाला. कोणी आणून आपल्या बहिणीला गेली म्हणून समजा. म्हणजे गायीला सुद्धा मुलगा झाला, पण जन्मला सुद्धा गायीच्या पोटी म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवले त्या आत्मदेव ब्राह्मणानं. पण इकडे जे मुलगा आणली होती बहिणीचं त्याचंही पूर्ण झालं. ते नाव मीच ठेवणार म्हणते. बाई जिद्दी होती पण बाई प्रकारे समजा तर काय करा योजनेमध्येच क्रोधमुखींचं भारी आहे शाळेची नीतीमध्ये कुग्रामवासे मुलहीन सेवा उपभोजन क्रोधमुखींचं भार्या मूर्खमचे पुत्र विधवाचे कन्या विना अग्निनाम षट प्रधानते कायम. संतांचं म्हणणं आहे महाराज. म्हणजे मंगळ गावात त्यांना सुद्धा एक दिवशी फजिताचं तेव्हा कोणतं कसं आहे घालतात ते पत्ता लागत नाही. मुलहीन सेवा श्रीमंती असं दैर्य आलं नाही तुला मेल्यासारखं होते. धावून नदायलावणे होते म्हणून समजा त्रास होणार. श्रीमंती येऊन दरिद्री येऊ नये, दरिद्री येऊन श्रीमंती यावं ही गोष्ट वेगळं आहे. मुलहीन सेवा भोजन शिगडं काढं वगैरे सुद्धा खाणं शरीराला जाळून टाकते. खाऊ नये सांगतात शास्त्रा म्हणून. क्रोधमुखीचं भार्या रागिष्ट बायको ज्याला कपडा गाडी घालते नोड्या आलेपर्यंत बोलते असं म्हणतात की नोड्याला एक चिंता आहे. आणि चिंता म्हणजे जाळून टाकते पण माणसाला. मूर्खमचे पुत्र म्हणजे का अज्ञान मुलगा बापाला करते महिला करते कुठे पिते कुठे पडते म्हणून समजा. असं मुलगा बापा आईला मुलगा त्रास करते म्हणून समजा. आणि विधवाच्या कन्या लहानपणामध्ये विधवाकडे कोणी घरी घेऊन राहिली होत्या. आई बापाला प्राप्त होते. 6 गोष्टी विना अग्निनाम षट प्रधानते काय. अग्नी नाही ते 6 वस्तू जाळतात कोणी माणसं. असं क्रोधमुखीचं भार्या आणि अत्यंत जे काही रागिष्ट बायको होती ऐकलं गेली म्हणून समजा. आम्ही ठेवले बहिणीचं मुलगा नाव ठेवले धुंदुतकारी झालेलं आहे. धुंदुतकारी नाव ठेवले. पुढे दोन्ही मुलं मोठे झाले पण विद्याभ्यास शिकवायला तयार झाला आत्मदेव दोघालाही. पण गोकर्ण अभ्यास शिकला. वेद शास्त्र मागे शिकत होते आणि शिकला पण धुंदुतकारी शिकला गेला. आवारा निघाला. आता बघा त्यांनी मोक्षाचा नव्हता, बहिणीचा मुलगा होता. बरोबर शिकला गेला, दुष्ट निघाला समजा. पुढे काय झालं आणि गोकर्ण विद्याभ्यास करून यात्रेला गेला निघून. काशी रामेश्वर करत यात्रेला गेला गेला
तिकडे काय झालं हे नंतर काही खूप जे काही दृष्टीने घाला वय झालं सगळं काही बाजी बसून दारू पिणं दुष्ट वस्तू खाणं आणि एक पेशाच्या नादी लागला. सर्व काही संपत्ती बापाला मारून भांडण करून चालला. ते बाईला देऊ लागला, पिण्यामध्ये खर्च करू लागला. बरेच झाल्यानंतर बाप परेशान झाला. मला सांगितले होते मुलगा नको म्हणून पाहिजे म्हणून मुलगा पाहिजे म्हणून. पण मुलगा पाहिजे खरा आहे पण सज्जन निघाला चांगलं निघालं तर उद्धार आहे. मुलगा निघालं तर उलट आणि आईबापाला नकातून घालता मी सुद्धा नकातून घालतो त्याचं समाधान घेते ब्राह्मण. बरेच दिवस गेले संपत्ती सगळं निघून चाललं घरातलं आणि पुढे गोकर्ण झाला. गोकर्ण घेऊन उपदेश करता बापाला बाबा असं मुलगा जन्मला आहे तुला नको म्हटलं मुलगा पाहिजे म्हटला तर बरं आहे मुलगा पाहिजे खरा आहे पण चांगलं निघालं तर पाहिजे. कुठलं निघालं तर आपल्याला कशी मला सांगितलं होते नको म्हणून मी ऐकले गेलो आणि असं जन्मला मला मुलगा म्हणून त्याला शेतात वाटलं मुलगा करतोय काय दुःख झालेलं आहे. पण गोकर्ण यात्रा करून आम्ही येऊन पाहतोय सर्व संपत्ती नाश केला आहे त्या काही बाप चिंतेमध्ये आहे तेव्हा बापाला बोलून घेतलेलं आहे बाबा हा देह नाशवंत आहे क्षणाभर जाणार आहे. का चिंता करता जन्मल्या देवाला हे तर आतलं सोडून द्या आणि तुम्ही काय करा म्हणजे हे सगळे पंचतत्वाचं देह आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 मिळून देह केलेले आहे. सगळ्यांचं देह पंचतत्वाचंच आहे. आकाशाचे भाग म्हणजे कातडा आहे, पृथ्वी भाग म्हणजे हाडं आहे, पाण्या भाग म्हणजे रक्त आहे. सगळं काही पंचतत्वाचं वायू आहे म्हणजे सगळ्याला माहिती आहे 12 आहे मध्ये असे 5 तत्व घेऊन हा देह केलेले आहे. हे पंचतत्वाचं देह आहे आणि हे पंचतत्वाचं देहामध्ये येऊन आपण काय न्यायचं जायचं आहे कसंही आता नको म्हणता मुलगा पाहिजे म्हणतात तुम्ही जन्मले असलं मूर्ख काय करा काय करा तुम्ही काय करा आता एकनामी दिवशी जवळ लागतो. आम्ही तुम्ही सर्व कसे आहात म्हटलं राज्य प्रवास केल्यामुळे आहे ज्यांच्या सूचनेला त्यांनी उतरून जावं लागते. आणि एक प्रकारचा उपदेश 5 अध्यायामध्ये केल्या भावकांमध्ये गोकर्णाला आपल्या बापाला आणि नाशवंत एक बरोबर आहे चिंता करू नका जे घडले तुमचं सार्थक करून घ्या असं सांगून ज्ञानोपदेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही हरिद्वारला जाऊन चिंतित करावं चिंतन निवाचं करा तेव्हा बापाला वाटतात ते करावं काही काम नसतं असं मुलगा मुलामध्ये म्हणून हरिद्वारला निघून गेला. बापाला आतमध्ये तिथंच आपला देह सोडले म्हणजे आपलं ते जागे केलं आतमध्ये तिकडे आता माय होते काय बोलतो तिला घालवून बोलला जे आहे ते जे आहे ते दे घालवून मारला म्हणून सर्व गेलं घरातलं भांड्यासुद्धा कुठून घेऊ लागला पाणी घेऊ लागला आणि घरामध्ये सर्व निघून गेलं. जेवायला नोकरा झाले की बाई आणि काय झालं म्हणजे तिने तर विहिरीमध्ये पडून भरून गेले काय करतो आम्ही सुद्धा मिळा गेलो मी सुद्धा एका दिवशी विहिरीमध्ये पण भरून गेली. आता पुरा खुला झाला संपत्ती निघून गेली. आता श्रीकेला सोरे करायला सोरे करावं ते बाईला घेऊन जावं. आता बघा तिला कशा देतो एवढी ती कुठली ते सांगा सोळे करून त्या बायला घेऊन जेवण लागलेलं आहे. त्या दिवशी सगळी मोठ्या किरण करावं राजाने जोडे होते का राजाच्या घरी कारण खूप संपत्ती आणतात सोळे करून राजाचं गाव संपत्ती आणल्यानंतर मग त्या बायला संपत्तीवर सोनं चांगली विषय राजाने चोरी केलं आणतो त्याला म्हटलं तर राजाचं घरची संपत्ती आहे त्याला दूध सोडणारच आणि ते दूध सोडल्यानंतर त्याला त्याकडे येतो संपत्ती पाहतो मनात धरते त्याला विचारते कुठला म्हणजे माझं नाव सांगते मग तेव्हा काय केलं म्हणजे त्याला नाव टाका दाखवून थोडं संपत्ती म्हणून त्या धुंदुकारीला ते घालून मारले मारला गेला लवकर मग जळतं दाखवून जे काही तोंडामध्ये घालून त्याला मारलं. मग त्याला घेऊन काय केलं त्याच्या घरामध्ये धुंदुकारीचं जे घर होते आणि आतमध्ये ब्राह्मणाचं त्याच्या घरून त्याला पुरले रातोरात पत्ता नाही लागला करून टाकले म्हणून त्यानं आता बघा जन्म गेली लागे वाचले त्या सगळी आणि त्या घरामध्ये प्रेम होत असते. जन्म घेतला राक्षस भूत होत प्रेतवेळीमध्ये गेला त्या बंधूत काय प्रेतवेळीमध्ये येऊन गावात वायूप्रमाणे घरामध्ये फिरू लागले असताना इकडे गोकर्ण यात्रेमध्ये गेला होता. यात्रा करून येतात आणि त्याला कळालं बापही मेला आहे माय मेली आणि रोजगारी गेलाय म्हणून त्याने काय केला
आता त्यांना फोन करावा होता, श्राद्धा पक्ष सर्व काही केलं, काशीला केला, प्रयागला केला आणि सगळ्या ठिकाणी आणि पक्ष केलेला आहे. गया श्राद्ध केलं शेवटला आणि बद्रीनारायणला जाऊन ब्रह्मकपालीमध्ये श्राद्ध केला. काय केलं मुक्ती होईना. मग सांगू कारण काय सांगितलं मला, श्राद्ध करताना गोत्र नाव घेतात, गोत्राचे नाव विचार करतात, तुमचं गोत्र काय म्हणतात. मग आता ह्यांनी जी आत्मनिर्भर ब्राह्मणाचं गोत्र घेऊ लागला आहे गोत्र त्याला काय माहिती. आणि ह्यांना होता त्या गावातल्या बाईचा मुलगा म्हणजे गोत्राचा नव्हताच. म्हणून किती जरी प्रयत्न केला तरी श्राद्ध करते तसं मुक्तता झालेली नाही. झाले मुक्तता आता कसं करा चिंता करू लागला. सूर्यनारायणाची प्रार्थना केलं त्याने. सूर्यनारायणाची प्रार्थना केल्यानंतर सूर्यनारायण आकाशवाणीने सांगितलं किंवा त्याच्या मनामध्ये एक भावना आला, काही तुम्ही भाव कथा करा आणि भाव कथामध्ये उद्धार होईल असं प्रेम एवढी मुक्त होते. म्हणून सूर्यनारायणांनी त्याच्या मनात एक आकाशवाणीमध्ये ज्ञान दिलं. तेव्हा त्या गोकर्णाने काय केलं, आषाढ महिन्यामध्ये शुद्ध नोंदीला आणि कथा तुझ्यामध्ये निर्माण झालं. गोकर्ण फार निर्माण होतात. आचार्य आम्ही त्याला गेलो होतो. ह्या 15 मुलं आहेत शिक्षण शिकता केलं शास्त्राचं आणि भागवत संहिता जे असते संस्कृतचं तेही अभ्यास आहे त्या मुलांना अभ्यास असतो. मुलांना विचारला मी का लागतं म्हणजे भागवत संहिता आम्हाला इथे अभ्यास करून जातं आणि अभ्यास कुठेही जातो तो वाचायला असं आपल्या पोट बघण्याकरिता काही असं कीर्तिकत प्रसिद्धीने आणून दिला असं तिथे भागवत संहिता मुलांना खूप छान जागा आहे. बरं जागा जी आहे निमेशाळेच्या वेळी चांगल्या जागा आहे. एकच म्हणजे मंदिर आहे शुक्तारामध्ये त्यांचं महाराजांचा आश्रम आहे. मला वाटते त्यांचं एकदम 10 एकरमध्ये तर आहे. एवढं मोठं आश्रम आहे आणि एक 5-6 तरी भागवत होते बघा. 50 लोकांचं भागवताचं वेगळं जागा आहे, 100 लोकांचं वेगळं आहे, 900 लोकांचं वेगळं आहे, 500 लोकांचं इथे वेगळ्या जागा आहे आणि प्रत्येकाला स्वयंपाकाला सुद्धा वेगळे वेगळे आहे. महाराजांची समाधी आहे, पुढे एक महाराज आहे, खूप छान आहे. ते सुद्धा त्याला खूप मान देत असतो. आता मान देतात नंतर लोक येतात तेव्हाही मान द्यावं त्या लोकांना मर्यादा केली की नाही. लोक आवडीनं प्रेमानं बोलून येत असतात. खूप चांगलं आहे तर महाराज सगळ्याला प्रेमानं बोलतात, प्रेमानं आवडीनं बोलतात. म्हणून लोक तिथे बरेच येते. तेव्हा सुद्धा म्हणते महाराज मार्टीनं खरं महाराज भगवंत माझे भगवान शुक्राचार्य इच्छा भरतो आले पाहते असं म्हणून मी करत नसून अशाप्रमाणे आणि आता गेले भागवत गुरु पौर्णिमेला समाप्त म्हणून येते पौर्णिमा म्हणून समाप्ती केलं भागवताचं आणि भागवत समाप्ती आणि झाल्यानंतर मग त्याने काय केला होता ते योनीमध्ये असलेला वाईट रूपामध्ये देत होता आणि प्रयत्न केव्हा जाते म्हणून वाईट रूपामध्ये म्हणून अंगास करते म्हणते ते भूल झाल्यानंतर बघा ते अंगास करते म्हणते प्रयत्न योनीमध्ये. म्हणून तिने काय केला होता भागवत श्रवण करताना 7 गाठ असलेल्या एक गेळूचं लाकूड होतं त्याच्यामध्ये वायू म्हणून प्रवेश केला. प्रवेश केला वायू रूपामध्ये. एक दिवस गेला 1 गाठ फुटला, 2 दिवसात 2 गाठ फुटले, असं रोज 1 गाठ फुटत गेला. 7 दिवसाला मुक्त झाला. अशी भागवत कथा मुक्त करण्याची कथा आहे. प्रेम केलेली सुद्धा असलेला माणूस आणि भागवत कथा श्रवणाने मुक्त होतोय. ज्याने कथाला काय झालं म्हणजे पुढे सांगितले तर आणि दिव्य रूप गुण जातम तुलसीदास मंडिता विद्वासा घनश्याम त्रिकुटलान्विता म्हणजे काय म्हणून बंधुकांनी वैकुंठ यात्रा केले धन्य आहे भागवत कथा. आणि जनकानिकांनी सांगितले नारदाला कथा कसे करावे हे सुद्धा कथा कसं करावं हे सुद्धा सांगतात. बरं भव्य मंडप करावं आणि शुभमुहूर्तामध्ये आरंभ करावे, सुंदर व्यासपीठ करावं सर सांगणारा कुशल असावे, कसा असावं तर भागवतात लिहिलेलं आहे. आजकाल जे सांगणारे वक्ते आहेत नाही सर्वजण आहेत जे सांगतात ते ब्राह्मणांचे आपण समजावं ते करावं. आता कुठल्या ब्राह्मण मिळतील इकडे एरियामध्ये मी एकटाच आहे. तर तिकडे आमचे शेखर महाराज जे विद्वान आहेत त्यांना हजारो काम आहेत. जेव्हा आता रामायणला किती दिवस काढायचं बघा येतो म्हणजे पुढच्या वर्षी आणि बहुतेक किती वाटताली
बहुतेक देतील कारण 2 तास त्यांचा फोटो धरलेला आहे. यावेळेस बरोबर घेतील असं मला वाटायला लागलेलं आहे. सुंदर संत मुलं फार विद्वान आहेत. काशीला अभ्यास केलेले माणसं आहेत ते विद्वान होतो. आमसुद्धा एक आमच्या घरामध्ये एक विद्वान होतो. काशीला इथे अभ्यास केले होते सुद्धा. तुम्हाला माहीत आहे तुमच्या घरकलावरती जी घरकलावरती म्हणून त्यांचे वडील मात्र म्हणजे नाव होतं. ते सुद्धा काशीत येथे अभ्यास केलं होतं वेदशास्त्रांचं हुशार होतं. तसं मागे लोक गेले आता पुढे काही राहिले नाही. त्यावेळेस थोडं आम्हाला त्यांनी शिकविलं नसून आमचा आजोबा त्यांनी थोडं बहुते संस्कृताचं गेले मुलाचे अभ्यास त्यांनी आम्हाला करीत होते नसून तसं वैकुंठाला धुंदुकारे गेलेलं आहे. वेळानंतर धन्य भावत धर्म घेतं. धनकार्य सांगितले नांदाला कथा कसं करावं थोडं नंतर करावं आणि शुभमुहूर्तावर सुरुवात करावं त्यावर सांगितलं. सुंदर व्यासपीठ करावं सांगणारा कुशल असावा आणि कसा असावा तर विरक्त वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धी कथा दृष्टांत कुशल धीर वक्ता कार्य अतिनिष्प्रह असं जे काही वक्ता असावं. विरक्त वैष्णव विप्रो विरक्त असावं. त्याला कोणत्या प्रकारची नाही काय विरक्त असावं. त्याला वैष्णव असावं. विठ्ठल म्हणजे ब्राह्मण असावं. मला वाटते सगळे सांगणारे आजकाल ब्राह्मणच आहे. आता कुणाला काही नाही म्हणून विद्याभ्यास चांगला येत असेल तर आणि ते तुम्हाला सांगितले होते जरी शुद्ध तुम्हाला वाचायला संस्कृत वगैरे येतं म्हटलं तरी काही दोष नाही. पण येईना ते आपलं जे वाचन नको नाही. सगळ्याला अधिक सगळाच येते हा अधिकार अधिकार सर्वांना आहे आणि असं काही नाही आहे. पण शुद्ध वाचायला आणि त्याला काही दोष नाही. सगळे वाचणे हरी वाचणे बाया वाचणे पुरुष वाचणे सगळे मोठं आहे. मला असं कळतं मी ह्या तिचा माणूस आहे. मार्केटला जाऊ नये ब्रह्मचारी सांगणे काय म्हणून ते सांगा भक्ती तुमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. हनुमानचारीचा वाचा काही दोष नाही. सुंदरकांड वाचा काही दोष नाही. मंदिरात जाऊन पाया पडा कोणत्या प्रकारचा दोष नाही. गुरुचरित्र वाचन म्हणतात 2 अध्याय कर्मकांड आहे 36-37 हे 2 अध्याय थोडं वाचायला जे मंत्र आहे गायत्री मंत्राचं माहिती आहे त्याच्यामध्ये. हे गायत्री मंत्राचं उपदेश जे मंत्र आहे ते मंत्र पाठ राहत नाही तर म्हणून नको म्हणतात. 27व्या अध्यायामध्ये कर्ममार्ग आहे. कर्ममार्ग आहे वाचून बघा. ते 2 अध्याय 16 अध्यायाला वाचून नका असं त्यांचं म्हणणं आहे. जाऊ द्या. पण सर्वांना अधिकार आहे बघा. या काळामध्ये सर्व सांगण्याला बरेच लोक झालेले आहेत. विद्वान झालेले आहेत. भरपूर कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत झालेले आहेत. आता बघा शाळाच आहे आळंदीला पंढरपूरला वेदशास्त्राचे कीर्तन प्रवचन ईश्वरी भागवत शिकवायचं त्या ठिकाणी अभ्यास लागले. त्याबरोबर गावोगाव कीर्तनकार भरपूर झालेले आहेत. त्यामुळे गावाला येतो मी कीर्तनाला माझं कीर्तन बसून सांगतो मी सुद्धा बसून लागलेले आहे. त्या गावात कीर्तनकार 7 आहेत. 7 मग त्यांना सप्ताह केले असताना बाहेरला महाराज बोलवायचं कारण नाही. स्वतः जे काही त्यामध्ये आता बोलते ते गोष्ट वेगळं आहे. पण सांगितले असताना 7 दिवस त्यांनी सांगू शकतात 7 दिवस पण सुद्धा तो दोघांना सांगून बाकीचे बाहेरचे लोक बोलून घेतात ते गोष्ट वेगळं आहे. पण असे प्रत्येक गावामध्ये 4, 5, 2, 3 असं कीर्तनकार झालेले आहेत. त्यामध्ये बरंच आहे. परमार्थाची वाढ व्हावं आणि हे बरंच आहे. लोकांमध्ये भक्ती निर्माण व्हावं अशी सांगावं कोणी आप चलावं जगाला सांगावं. तुका म्हणून साक्षी आले तरी गेले प्रगट. बरोबर आहे सांगितलं. साक्षी त्यांनी कवी घेऊन जगाला प्रगट केले. पहिले आपण साक्षी करून घ्यावं नंतर जगाला अनुभवाले अंगात तुला जगात येत असेल स्वतः आपण साक्षी करून घेऊन आणि ती उद्देश प्रत्यक्ष पटल्यानंतर जगाला उपदेश करण्याचा प्रयत्न करावा असं शास्त्र आहे. लोकांसारखे ब्रह्मज्ञान आपण कोणत्याही भाषण कशाला तुम्हाला कोणी सांगायला चुकून धरले तुम्हाला असं राहावं. ह्याला म्हणतात वक्ता म्हणून.
बरोबर आहे सांगा. आपलं असं झालं तर असं म्हणणीमध्ये तुकारामला म्हणतात अभंगाच्या वेळेला त्यांचं आहे, म्हणून शाळेत जावे सर्व भावे देवास तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बघू आहे करुणावंत अनंत हे नाम घ्या. त्यामध्ये साक्षी आले काही केले प्रगट. साक्षी मला आलेला आहे. मी पहिले परीक्षा करून पाहिलं माझ्यानं होते काय नाही तेवढं जण म्हणजे मला वाटतं की मनुष्य देवला होते पुन्हा काय होणार नाही सांगा मला. जमणं कसं करणार येतं काय जमणार नाही. सगळ्या पुढे मी बोलणं म्हणून मला बोला घेता नाही आहे. सर्व काही येते करा म्हणतात पण करत नाही. हा गोष्ट वेळेला का करत नाही. तामसी राजसी गुण जास्त होतात. हे गुणामुळे काय होते त्याला कशामध्ये काय पडलंय असं म्हणून त्यांनी दुर्जय व्यक्तीला मागत असतात. पण कळतंय सगळं कळतंय. ज्ञान आहे भगवंताने मुखाने सांगितलं ज्ञान दिलेलं आहे. चोरी करणं पाप करतात ते काय कळते कळून चोरी करते काय करते तामसी गुण जास्त होतात होते केलं नाही असं होते. पण तसं नाही आहे. आपण करावं जगाला सांगावं कारण अजून आपण चालले जगाला सांगे बरोबर आहे. सांगे आपण चालले त्यांनी त्यांचं काय आपण काय बघा. आता संपत्ती मानायला तरी खूप निंदा करतात. त्यामध्ये पैसा देते आणि घेते दोघं दरक्यात जाते. स्वतः तुकाराम म्हणता बघा अभंगामध्ये कसं ती वागणी होते खूप त्रास देणे त्यांना त्रास होते तरी सुद्धा त्यांनी आपलं धर्म सोडलं नाही. त्रास होते बरं संतांनी व जगाचा कल्याणा संतांचा विभूती कष्ट देहाला कष्ट देव पण जगाला परोपकार जे काही संतांनी सांगितलेले होते. तुकारामांचं प्रपंच आहे बघा. हरी भारदेशी जोडे दृष्टांत कुशल म्हणजे दृष्ट म्हणजे कोणतेही दृष्टांत ते सांगत असावं. ते कार्य निष्फळ असावा वक्ता असं जे काही वक्ता असा म्हणजे त्यांचं सांगणं जगाला आनंद वाटतोय आणि जगाला पडतंय असं सांगतात. कसं होतं शुकाचार्य काय होतं ते लंगोट घालून फिरतं ते सुद्धा काही नाही निष्फळ होतं. त्यांना काही जरत नव्हतं आणि भगवंताने पाठवले होते म्हणून आणि राजा परिस्थितीला उद्धार केलं. शुकाचार्याने शुक्राचार्य वेगळे शुकाचार्य वेगळे म्हणे आणि त्या शुक्तारामध्ये बसून घोड्याचं झाडाखाली खूप जे काही ज्ञान उपदेश आणि परिस्थितीला शुकाचार्य केलेली आहे. तिला उपवास चालत नाही. तिला जेवण करून तुम्ही कथा करू शकता. काही दुसऱ्या ग्रंथामध्ये उपवास करावं एकादशी करावं असं सांगतात. पण ह्या भागवत कथेला उपवास ते काही जरूरत नाही. चांगलं जेवण करा पण जेवण सात्विक असायला पाहिजे. तामसी राजसी जेवण जेवायला नको आहे म्हणजे इतर ग्रंथ पूजा करावी ग्रंथाचं पूजा करावं 12 ग्रंथाचं आणि मध्ये मध्ये कीर्तन करावे नामस्मरण करावं देवाचं मध्ये मध्ये आणि 12 अक्षरी मंत्र जप करावं मध्ये होतं माहित आहे का. ओम नमो भगवते ओम नमो हरे ओम नमो भगवते वासुदेवा
करावे. ते बघा आमचे महाराज पेटी छान असतात, निपलंही एकदा वाजले होते. रमेश महाराज वाजत असतात झाले आपसेंट, तर यांना बोलून भेटलो होतो. रमेश महाराजपेक्षाही छान वाजतात. खरी गायन म्हणजे ते गोष्ट वेगळं आहे, पण वाजवायला ठाकूर येतात. पकवास वर्णन करण्याकरता साध्य नाही आहे. पकवासा येते, तबला येते, त्यांना दोन्ही गोष्टीचं परफेक्ट आहे. तर काय काय आहे ना, म्हणजे दोन आहे म्हणून तरी अजून थोडं बरं वाटायला लागलं. आणि बघा गायन आहे, मलाच हे सांगावं गायन आहे का म्हणजे थोडं त्रास होणार. जाऊ द्या, काय झालेलं आहे. सुंदर म्हणजे गायन करावे. मृदंग, वीणा, टाळ यांचा नादाने बीजकार करावे. अशा या प्रमाणे हरिद्वार ठिकाणी सुंदर कथा भागवताचा सुरुवात झालेली आहे. संकालिकांनी सांगतात, नारद वक्ता आहेत, श्रोते आहेत, पुष्कळ बरीच मंडळी त्या ठिकाणी ऐकायला आलेली आहेत. आणि नामस्मरण करू लागले, सर्वांनी देवाचं चिंतन करू लागले. कलियुगामध्ये सगळ्यापेक्षा जे नामस्मरण आहे, शिवनाम घ्या, हरिनाम घ्या, ही गोष्ट वेगळं आहे, पण नामाचीच महत्त्व जास्त आहे. कारण का त्या युगामध्ये नामाचं जास्त महत्त्व आहे. कलियुगामध्ये जास्त नामच महत्त्वाचं आहे. एक आपण काय बरोबरायचं, नामे काढले पातळी, मुक्त गेले मृत्यू लोकी, ऐसे बोलेले वाल्मिक महाभारती व्यासा, कलियुगी हरिकीर्तन करता करले अधम निळामणे असंख्यात हरीचा नामे झाले संत. भगवंताचे नामस्मरण का करूनच मुक्त झाले. तुम्ही सांगा, तुकाराम यज्ञ होम केले होते काय? काही केले, यज्ञ केले, यात्रा केली, काही केली. त्यांना काही लोक झाले होते काशीला. महाराजा म्हटले चला महाराज जाऊन काशी जाऊन होते. नाही महाराज म्हणजे पंढरपूर माझं काशी आहे, देहूच माझं काशी आहे. पण एवढं काय आहे, पण मी नगर म्हणत एक पत्र लिहिले त्यांनी, हे जर नेऊन विश्वनाथला द्या. म्हटलं नमस्कार सांगा. गावाकडचा बघा तुम्ही बोलता बघा पत्रिकेमध्ये, तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी आणा. हे आपण तुकाराम म्हणाले, दीन रंग मी आणा, कृपा कराल ते थोडी, पाया पेलो बराडी. तुम्ही तो उदाहरण असे, मी अर्थाची संतोषी का म्हणे देवा आणि भातुके पाठवा. महाराजांनी आपल्या महादेवावर एक पत्र लिहून दिले होते आणि ते पत्र घेऊन महादेवाला पोहोचले. तुकाराम महाराज फार भक्तिवान आणि विद्वान ज्ञानी होते आणि वैराग्याची मूर्ती होते तुकाराम महाराजांनी. कलियुगामध्ये नामसुद्धा श्रेष्ठ आहे. समजा नामसुद्धा दुसरं साधन नाही. कारण का सतयुगात शब्दामध्ये साधन करणं आमच्यानं होत नाही. वेदो म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे यज्ञ करणं आमच्यानं होत नाही. त्याचं कमी पडतं. वेदामध्ये यज्ञाचं महत्त्व फार सांगितलेलं आहे, तेवढं आमच्या तुमच्या ह्या कलियुगामध्ये साध्य नाही. सांगा दादावर यज्ञ होते का? कुठे मिळाले आहेत का दादावर? असं कुठे यज्ञ होते का? साध्य नाही. महाराज काय करतात, तो सगळं करण्यापेक्षा नाम यज्ञ श्रेष्ठ आहे. जोताना म्हणे सर्वांनी कवळे घेता, नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन जीवित प्रकारे अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर हृदय न विजय आणि यज्ञ कर्म. कुठं म्हणजे टीव्या लावून बघा ते जेवण करतो. युट्यूबमध्ये नाही बरं, टीव्या लावून जेवण करणं महापाप आहे. बघा तुला सांगितलं मी भागवतामध्ये, आताही सांगतो, बंद करा जेवताना. जेवण झालं पुन्हा लावा. आहे तुमच्या घरी आहे, आमच्या घरी आहे, सगळ्याच घरी टी व्ही आहेत, नाही असं काही नाही आहे. कारण ते मोठ्या येतं ते लावायचे. हां एवढी लावून द्या. कसं आहे बघा, देवानं दिलं आहे भरपूर, काय कमी आहे सांगा. सध्या काळ फार चांगला आहे. माझे आमच्या लहानपणामध्ये काय खराब होत आहे महाराज, काय सांगतो तुम्हाला. तरी आता तर देवाला भजन, देवाला नाव घ्या, देवाचं चिंतन करा. सुखाच्या काळामध्ये काय कमी आहे सांगा. ह्या काळामध्ये जीवाला कमी नाही, कपड्याला कमी नाही, खूप आनंद ठेवला आहे. म्हणून देवाला अशी प्रार्थना, देवा असंच आनंद ठेवत जा. म्हणून देवाला विसरू नका. विसरला म्हणजे काय होते, मोठं दिवस खराब होते. म्हणून चिंतन देवाचं किती पुण्य होतं. हे सगळं भागवत कथा ऐकणं, भजन करणं, कीर्तन करणं, ऐकणं हे पुण्याचं काम आहे. हे पुण्य तुम्हाला काम देते. ह्या जन्माचे काम देते, दुसऱ्या जन्माचे काम देते. चिंता करायचं नाही आहे. ठेवल्यानंतर या ठेवल्या देवानं तसं आपण राहायचं. देवाला कधी चुकायचं नाही. काय ठेवला देवानं मला म्हणते तसं काही म्हणू देव. काहीतरी मागणं कारण नसेल आमचं तुमचं, कर्मामुळे दुःख भोगू लागलेले आहोत. आणि सुद्धा आता तुम्ही पुण्य करा. आत्ता उघडी डोळे जरी अद्यापही न कळे, किती प्रमाण सांगावं सांगा. जे मागे गेले आता तरी या परमार्थाकडे
चांगल्या रीतीने देवाचं चिंतन करा. संतांचं नाही दुसरं काही नाही दुसरं. पुण्य करा. म्हणजे पुणे तुम्हाला या जन्मामध्ये काम देते म्हणताना आणि शेवटला पुढे तरी काम पुढे कोण पाहणार आहे असं म्हणू नका बरं. आता बघितलं नाही बंधू काय खूप झाला बघा. तर एक जन्ममध्ये गेला पुढे कोण काय बघणार आहे असं कधी म्हणायचं नको. काय उशीर आहे म्हणून पुढे जन्म मिळणार आहे. जेव्हापर्यंत सांगून तुम्हाला कथा तरी आहे बघा. आध्यात्मिक जास्त घेतो. जेव्हापर्यंत ते माणूस देव होत नाही तोपर्यंत जन्म घ्यावा. जे ते नाशे नाशिरे मुलांना दिसे ते घटना इथं जैसी परिभ्रमेगा. आता शिर्डी साईबाबाला आम्ही आलो तिथे पवित्र स्थान आहे, गुरुस्थान आहे. साईबाबा आणखी तुमचे आमचे देह सोडलेले आहेत. सोडले नाही महाराज, देह सोडलेले आहेत. त्याच्यावर समाधी आहे नाही. देवासोबत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. देह सोडले समाधी त्यांची जी देहाचं समाधी केली. हजारो लाखो लोक त्यांचं पाया पडले. म्हणजे देव झाले ते आता. देवापेक्षा जास्त त्यांचं महत्व आहे. देवाला कमी आहे. देवाकडे जेवण नाही पण संतांकडे जेवण आहे. त्या जेवण शिलेला आमचे किती लाखो रुपये नाही. सर्वांना महाप्रसाद आहे. गोंधळला गेलो आम्ही तिथेही महाप्रसाद आहे. म्हणजे आपलं काही सगळ्या जे संत जागे आहेत ते मंत्रालयाला संत जागा आहेत तिथे जेवण आहे रोजचं हजारो लोकांचं. संतांच्या ठिकाणी जेवण खूप चर्चा खूप आहे. कारण का देवानी संतांना फार महत्व दिलेलं आहे. म्हणून ज्या दिवशी असं देव झाले देवाकडे पूजा करून भेटले त्या दिवशी जन्म मरण चुकला. बरोबर आहे की मला सांगणं ऐकून घ्यायचं आज तरी. ज्या दिवशी मनुष्य देव झालं त्या दिवशी आता हळ्या दिवशी आप्पा आमच्याकडे देव झाल्याने सांगा. त्याचे मोठे मोठे कितीतरी मंदिर आहेत गावोगाव. आता ते मंदिर बांधून त्याची पूजा होते. आमच्या समाजाला नारळ घेतात. त्यांच्या समाधीला पाया पडतात. पडते ती आमच्या समाधीकडून यावं आणि भूधर्म म्हणून नारळ टाका तेरच्या टाका आणि केळी टाका घेऊन टाकून दे. हे समाधीचं मिळालेलं ते समाधीचं आहे. तिथे पाया पडतात. तिथं नारळ तेरच्या आणि कण्या टाकतात. बघा म्हणजे ह्या देहातून भूत व्हायला येते देव व्हायला येते. तुमच्या हातामध्ये आहे ते. परमात्मा तुमच्या हातामध्ये आहे. संसार तुमच्या हातामध्ये नाही. पुन्हा सांगू काय सांगा. संसार तुमच्या हातामध्ये नाही. बायको चांगली म्हणतीये नवरा चांगला म्हणतोय बाईला तुमच्या हातामध्ये नाही. हे परमात्मा तुमच्या हातामध्ये पुण्य तुमच्या हातामध्ये करणं आहे. आहे ना साहेब तुमच्या हातात आहे पुण्य करणं. संसार तुमच्या हातात नाही. मुलगा चांगला निघतोय तुमच्या हातात नाही. दैवाला भोगले निघतंय चाहे चांगला असेल की देव मुलगाही निघतोय. संस्कार ठेवा लागतं ती गोष्ट वेगळा आहे. ठेवतरी काही नव्हतं मुलं खराब निघते. संस्कार ठेवलं तरी मायबाप खूप परमात्मिक असतात. तर पुढे पोरं बेकार निघते तर काही कामाचं आहे. काही मायबाप बेकार आहे तर पण पुढे मुलं खूप छान निघालेली आहे. किती प्रतिष्ठान तुमच्या आमच्यात नाही सांगायचं. म्हणून हे सर्व काही कर्माचं प्रतिफळ आहे. मागितलेलं कर्माचं प्रतिफळ आहे. म्हणून आपण चिंतन देवाचं करावं नामस्मरण करावं हेच महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये देवाचं नामस्मरण महत्त्वाचं आहे. नामस्मरण करून करून देव झाल्याने सदैव वैकुंठाला गेले. सांगितलं तुम्ही भागवतामध्ये तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठाला जायला जन्म 5 घ्यावं लागले. 5 कृतयुगामध्ये प्रल्हाद होते. प्रल्हाद तेच होते. तुकाराम महाराजांनी प्रल्हादाचा अवतार होता. त्रेतायुगामध्ये अंगद झाले. अंगद रामाची सेवा केली. प्रल्हाद भावना भगवंताचे नामस्मरण केले. त्याच्या देव नशू अवतार घेतला होता. तिथं अंगद झाले. ते निर्भयपणाने उपदेश ज्ञान सांगितले होते. रामायणामध्ये कथा फार छान आहे. कथा रामायण सर्वांना माहिती आहे. आणि द्वापारयुगामध्ये त्यांनीच उद्धव झाले. उद्धव बरेच लोकांना ज्ञान दिले. आपणही ज्ञानी झाले. कलियुगामध्ये नामदेव त्यांनी झाले. नामदेव पुढे नामदेवच देह ठेवल्यानंतर तुकाराम जन्म घेतले. बघा 4 जन्मामध्ये देवाचं नामस्मरण केले. म्हणून 5व्या जन्मामध्ये सुद्धा देवाचं नामस्मरण करून शेवटला वयाच्या 45 वर्षामध्ये सदैव वैकुंठाला गेले. आतापासून देवाचं नामस्मरण करा. मागे सांगितलं देवाचं नामस्मरण मरताना जरी करत मेला माणूस तर मनुष्यदेह म्हणते. बरं अपेक्षा असतात आणि देवाचं नाव घ्यावं अशी अपेक्षा ठेवून जरी माणूस देह निघून गेला तर त्याला पुन्हा मनुष्यदेह म्हणते. आणि मनुष्य देहामध्ये देव होण्यापेक्षाही मनुष्य देहामध्ये मनुष्य होणं फार तुकामने गर्भवासी सुखी घालावे आमासी. गुण गाई ना आवडी त्याची माझी सर्व जोडी.
जन्म घ्यावं माणसं असेल पण अखंड देवाचं नामस्मरण घडावं असं देवाला मागायचं आहे. बघा अशा प्रमाणे आणखी नामस्मरण करावं, अखंड देवाचं नाव घ्यावं, कलियुगामध्ये नामस्मरण श्रेष्ठ आहे. आनंदाने नाचावं, ज्यामध्ये भागवतामध्ये नाचावं, मध्ये मध्ये भजन घ्यावं. हरी राधे 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 नामस्मरण करावं, आनंदाने नाचावं. ही भागवताचं कथा कसं करावी म्हणून हे या दृष्टीनं सांगितलेली आहे. तिथं सांगितले शौनिका रिकाना सुलतान म्हणजे. आता बघा सूत म्हणजे कोण होतं? सूत म्हणजे आणि ह्याने सुद्धा एक संत होते म्हणून सुद्धा सुलतान. आणि तरी हे कथा सांगितले नैमिषारण्यामध्ये. पुढे सांगतो मी तुम्हाला. कथा सांगितले भागवतात शौनकादी ऋषी लोकांना. हे कथा सुंदर जे काही नैमिषारण्यामध्ये 28,000 ऋषी बसले होते. लोक दुसरे किती होते काही पडता नाही. काय मोठी गोष्ट नाही होत. आजकाल बघा तुम्ही ते बागेश्वर धामचं प्रवचनाला रामायणाला किती लोक राहतात. भागवताला म्हणा 2-2 लाख. आणि आपले काय शुक्रा झालेले त्याचं नाव काय प्रदीप मिश्रा. काय लोक राहतात तुम्ही समजा. भरपूर लोक. त्याच्या फीसही बरंच आहे. भरपूर 2-3 लाख लोक राहतात ऐकायला. तिकडे काय मोठं गोष्ट नाही होत. 88,000 ऋषी होते. दुसरे लोक आणखी 2 लाख लोक राहिले. ते काय मोठं गोष्ट. सध्या 2-2 लाख लोक ऐकू लागले. कुठे कुठे प्रवचने करते. पुराणे बाजूच्या प्रवचनाला रामायणाला 2-2 लाख लोक राहते ऐकायला. तिकडे लोकांची संख्या जास्त राहते ऐकायचं. आमच्याकडे लोक बरंच राहतात का. उद्या परवानी जास्त येणारच नाही. पण इथं आलेले काय की रामेश्वरला गेलो तुमचं किंवा सगळ्याला एमध्ये बसतो. शेखजी यांचे बेळपूरचे साहेब हैदराबादला खूप सैनिकी आले. त्याला त्यांनी तिकीट काढली. मला लखनौनं चेन्नईला विमानने काढले. विमान कधी वसती भरा नाही असे दोघांचं तिकीट काढले होते विमानाचं. घरात तुम्हाला रेल्वे बसायला 2-3 दिवस लागते. विमान नाही या कशा सोडत मिळाल्या मध्ये बसून काय बोलायला देशामध्ये. पण आम्हालाही बरं वाटतं. आणि तुम्हाला सगळ्यांना रेल्वेमध्ये बसून देऊन मी विमानानं काय केलं चेन्नईला गेलो. चेन्नई रामेश्वरला माझं रेल्वे एसीची काढलं. त्या सावकारांचं काढल्यावर आणि एसीमध्ये बसून रामेश्वरला गेलं. मला 90 लोक होते आहेत रामेश्वरमध्ये. 5 लाख असे 12च आहे त्याला. 90 लोक ऐकणारे तिकडे मारवाडी लोकांचं होतं ते. आणि आम्ही दोघं होतो. दुसरे 1-2 होतो बाहेर. काय म्हणतात सकाळी खूप छान जेवण. बघा माणूस जेवण आहे. राजस्थानचे होते स्वतः करणारे. आणि दुपारचं जेवण 4 वाजता पुन्हा नाश्ता. संध्याकाळी पुन्हा जेवण. अजून ते मानकाई गेल्यावर जाऊन नुसतं जेवायचं नाही होतं. देवाचं नाव घ्यावं नसतं. जेवणाचं काम करावं नाही जीवनामध्ये. मग पण काय सांगावं खोटं सांगितलं की मला बसली पुढे तुमची घालून. त्यांनी वरे स्टेजवर उभं बसावं. त्यांनी लावले होते 5 लाख रुपये देऊन. त्यांनी झोपला. आणि झोपेला लोक हंगाने झोपले. पुढे बसून दोघं नवरा बायको झोप म्हणू लागले. आता ते महाराज बाप परेशान. 90 लोकांमध्ये 40 गावात हल्लाले. हे देव पाहत. एक दिवशी पाहून त्याने काय म्हणतात कहने को तुम क्या करो 1 दिन 2 दिन ज़्यादा टाइम दो भागवत होने के बाद. क्यों लाओगे यहाँ 5 लाख रुपये मेरे को दे के यहाँ दाए है. ये 50 लोग अभी नहीं बैठे. मुझे मारा जाए बोल के कोई बोल रोड कर रहा है. तो कोई तो है क्या सुनने वाले हैं. पर सब सो रहे हैं. 50 लोग आए 40 लोग तो गवर्नमेंट रहे. 50 में 25 लोग है तो नींद गए. ऐसा कथा बोलना परेशान झाले लोक. मग गुजरातचे थोडे आले कसं काय मानले. तुम्ही सांगा जे काम करण्याकरता आपण आलेलो ते काम करत तुम्ही जास्त बोलत नाही बरं. तरी सुद्धा तेव्हा थोडं बोलावं लागतं. घडलेच गोष्ट आहे सांगतो. आनंद जेवायचं बघा काय काय कमी रोज एक म्हणजे पकवान मस्त खायचं गावात करायचं दुसरं काय असं नाही पाप लागतं. भगवंताचं नामस्मरण करण्याकरता तुम्ही आलेले आहात.
तिथून मला भागवत सांगायला तुम्ही आणते. गेल्या वर्षी भागवत सांगितलं मी तर दुसरी महाराज होते मी. यावर्षी मला मी गेल्या वर्षी येत होता पण मला आराम होतो. अजूनही आराम नाही हो. पण उद्या जे मानकांचं सावकारच्या तुमचे नेतृत्वाचे डोक्याची एक मान ठेवून ते भगवंताच्या कृपेनं त्याच्या इच्छेनं साईबाबाच्या कृपेनं सांगण्यावरून सुद्धा कसं ताकद दिलेलं आहे काय नाही त्यालाच नाही. का दर्शनाला गेलो मी लोक तर असे गुरुवाचे लोक जे काबी होते रक्षाचे एक पोलिसाला कसं दया आलं की मला पाहून आम्ही दोघांना आपल्याला इली काढून माझ्या स्वतःमध्ये तसं आपण लागवले त्याला इली काढून तिघच या किंवा संजूला घेण्यात गेलं तुम्ही चांगलं होतं तुम्ही वाटायचं होतं तिघाला इली काढून आणखी 10 मिनिटांना दर्शन झालं आमचं. मला वाटतं साईबाबाच बोलून घेतला वस्ते बहिणा म्हणून होत्या. तुम्ही जरी श्रद्धेनं भक्तीने वागल्या असताना आणि सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम तद्वा पराशांती वशिनाने गच्छति. सांगते गीतेमध्ये श्रद्धा भक्तापेक्षा मोठा आहे, भाव सगळ्यापेक्षा मोठा आहे. भावनेने देवाचं नामस्मरण करा, श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेत मला ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धेत तुम्ही ऐकताना तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आणि भाव पाहिजे परमार्थामध्ये भावाला फार मोठं महत्व आहे. आणि पण घ्यायला भाव बळे आकडे गिरवी नाही कडे गिरतळी आवडे पैसा आहे. भाव भाव विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती. हरिपाठामध्ये हरिपाठ म्हणजे फार छान आहे. एकदा हरिपाठ अभ्यास केले असताना काय पण बघत नाही एवढं ज्ञान आहे हरिपाठामध्ये. तुकारामांचे आपण तरी वेदाचे आपण घेतो पंचम वेद आहे. काही आपण काय भावाला फार महत्व आहे. काही न लगे ते भावाची काढणे आण मुख्यालाची काय नाही सांगितलं. भाव सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ठीक आहे आपल्याला सांगितलं तुकारामाला हरी स्वर्ग भावे गावे देवाचं नाव घ्या. दुसरं साधन काहीच नाहीये. असं जे काही भागवत महात्मामध्ये शेवटला नामाचं महत्व खूप सांगितलं. सगळ्यामध्ये श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण आहे. म्हणजे भक्ती शिवावरी आहे शिवनामस्मरण घ्या, हरिवरी आहे हरिनामस्मरण घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या. नको नाही देव एकच आहे, त्याला अनेक प्रकारचे नाव आहेत. देव एकच आहे, त्याला अनेक प्रकारचे नाव आहेत. सगळं माहिती आहे. एकच माणूस असते तुम्ही त्याला बाबा म्हणते, काका म्हणते, दादा म्हणते, मामा म्हणते. एक माणसाला अनेक नावाने बोलून येत नाही. जसं परमात्मा देव एकच आहे, त्याला कोणते नावानं आपलं आवड आहे, ज्या नावाने आपलं प्रेम आहे त्या नावाने देवाला बोलवा. काही घरात देवाला चिंतन करा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामागे तुमचं बॅकवर्ड जे आहे हे मागवलं इतिहास चांगलं ठेवा. देवाचं नामस्मरण करा. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काही तुम्हाला लागत नाही. कलियुगामध्ये असे भागवत सोपं ग्रंथ आहे. बरं भागवतामध्ये नामचिंतन दुसरं ग्रंथ नाही. ते कर्माने घेतो जास्त करून कर्ममार्ग. हे पूजा करा तुम्हाला हे होत आहे, हे पूजा करा तुम्हाला ते मिळत आहे. असं पूजा पूजा महत्व आहे. हे पूजा तुम्हाला असं करा तर एवढं बेलवाडी पाहिला तर तुळशी पाहिला तर तुम्हाला संपत्ती मिळते, लेकराचे लेकर होतात तर हां काय पाहिजे ते तुम्हाला मिळते. असं जे काही कर्ममार्ग आहे ते फलश्रुती आहे. की फलश्रुती भागवतामध्ये फलश्रुती नाही. भक्ती श्रद्धा हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला पुण्य करून घ्यायचं आहे. पुण्य तुम्हाला ह्या जन्मात आणि पुण्यानं सगळं काय बोलते हो. आता म्हणता की मी मागितलं देवाला तुम्हाला देत नाही होत. पुण्य करा तुम्हाला आपोआप घरात आणून देते देवाला. तुकारामाला पुण्य केले होते. शिवाजी महाराजांनी पाठवून दिले नजराणा. त्यांचे शिवाजी महाराजांनी पाठवून दिले. सोनं चांदी पैसे अन्न पाठवून दिले. पण तुकाराम महाराज ते घेतले नाही. बरं बिबट्या घातली घोडे त्याचं बऱ्याच संध्यान पडे. ते काय ठेवायला जागा नाही. सोनं उद्या येतील होती आमच्या घरला. ऐकून समाचार ऐकून उद्या सोनं आमच्या घरला येते चोरी करायला. दरवाजाने आमच्या घरला आम्ही सदैव सोडते. जवळ सोनं येतात धाके आमचं घर असणं आहे. हे नको आणून त्याचे उदार आहे तर मला कळालेलं आहे. पण मला नको आहे. पण आम्हाला कमी काय आहे.
मला कमी म्हणून दिले तर कमी काय आहे? मला साक्षात पांडुरंग जे काही आमच्या घरी पडलेलं आहे आलेलं आहे आम्हाला कमी आहे का? देवाचे माझे लक्ष्मी आहे, आम्हाला काही कमी नाही आहे. पण गरिबीमध्ये देवाला चुकवले हे लोकांना करून नाही घेता आम्ही सगळे नाटक करू लागले. याबद्दल तुकाबाईला काही कमी नव्हतं. नामदेव महाराजांनी वाळू ठरले होते एक नंतर सत्य परिस्थापना असे बोलून काही गरिबी का वाळूला परिस केले होते ताकद संताकडे होतं. आता गरिबी राहते काय सांगा. पण त्याचा एक विचार आहे लोकांना सांगायचं. परिस्थिती कसंही राहते, सुखदुःख कोणतेही राहते, सुखदुःखी सगळी कृत्वा लाभा लाभो जयाने इथे संगीतामध्ये सांगितलं. देवाला विसरू सुखाचे देवाचं नाव घ्या, दुःखाचे देवाचं नाव घ्या. देवाने काय दिलं म्हणू नका, दुष्काळ दिलं काय करायचं असं म्हणू नका, आणि दोन्ही वेळेस देवाचं नाव घ्या एवढे सांगतात. आणि भागवताच्या महात्मामध्ये आतापर्यंत काल आज 2 दिवस भागवत महात्मा झाला. आता भागवत त्याचे पहिला स्कंदाचा पहिला अध्याय काय म्हणजे आपण हे श्लोक आहे प्रथम जे काही स्कंधामध्ये अधिकार लिहिला आहे, अधिकार लिहिला प्रथम स्कंध जे माझे सुरुवातीमध्ये भगवंतांनी प्रार्थना करतात. सुरुवातीला तिथं शुकाचार्याने प्रार्थना करतात भगवंताचं जन्माद्यस्य यतो सदा निरस्तरी उहागं सत्यं परं धीमहि उहागं सत्यं परं धीमहि उहागं सत्यं परं धीमहि. 2 श्लोक सुरुवातीला प्रथम स्कंदामध्ये एक अधिकार लिहिल्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याचा अर्थ काय पुढे सांगितलं तर कृष्ण द्वैपायन व्यास वेद व्यास होता, पराशराचा मुलगा सुद्धा माहिती येते. मागील इतिहास आपण घ्यायला नको आहे. पराशर ऋषीचा मुलगा होता वेदव्यास. वेदव्यास विद्वान होता, ज्ञानी होता. श्रीमद भागवत निर्माण करून श्रीहरी भगवान विष्णूकडे गेले वैकुंठाला. भागवत ग्रंथ म्हणजे 18,000 श्लोकाचं नारदांच्या उपदेशानं आणि वैकुंठात गेले. सांगितले महादेव देवाला सांगितले ते ग्रंथ दाखवले. देवाने विचारल्याचं नाव काय ठेवलं तर भागवत असं ठेवलं. ते लक्ष्मी होती, लक्ष्मी होती का माझं नाव भेटते तुम्ही त्याच्यामध्ये माझं नाव आले म्हणते. नाव एकट्याचं घेता काय माझ्या नवऱ्याचं माझं नाव काय घेणार का तुम्ही? माझं नाव हे लिवायच्यामध्ये मग व्यासाला चूक वाटलं. माझं नाव श्रीमध्ये भागवत ठेवला. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीमध्ये भागवत महापुराण असं त्याचं नाव पडलेलं आहे. भागवतामृतम भागवतम भगवंताचाच महिमा जास्त आहे. संतांचा महिमा नामाचा महिमा जास्त आहे म्हणून तरी भागवत सोपा आहे. सगळ्याकडे भागवत चालतं. इतर ग्रंथामध्ये कर्म कसला येतात जड आहेत, ओळखणं जड आहे. आणि तुम्हाला सांगू कर्म मार्ग केव्हाही चूक होत आहे. मला सांगू म्हटल्यामुळे कधी होत नाही. कर्मामध्ये अपेक्षा राहते, अपेक्षा घेऊन काम करते माणूस. चुकला म्हणजे मोठं माणूस नाही ते बरं आहे असं आहे पाहिजे. भगवंताने सांगितल्यावर भगवंताचीच महिमा ह्याच्यामध्ये आहे. लक्ष्मी देते श्रीमती ग्रंथामध्ये माझं नाव का आलं नाही तेव्हा त्या श्रीमध्ये भागवत लक्ष्मीचे नाव स्पष्ट केले. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रीमध्ये भागवत महापुराणचा ग्रंथ. त्या ग्रंथाचे आरंभ जन्माद्यस्य येतो म्हणजे या ब्रह्मसूत्राने केले आहे. या ग्रंथामध्ये वैदिक सूत्रांची व्याख्या केली आहे. प्रथम कोणत्याही कार्याने मंगलाचरण करावे, देवाला प्रार्थना करावी सुरू कार्यात मंगळ होतो. विश्वजात श्लोकांचा अर्थ आहे विश्वजांच्या पासून उत्पत्ती पालन लयमध्ये लीन होते. परम सत्य पण परमात्म्याची आम्ही ध्यान करतो या अर्थ आहे. ठीक बघा रेगापूरला परवा शेखर मला जमते मग माझं हृदय सद्गुरू ज्याने तारलं संसार सांगितले त्याच भूमीवर मग माझं हृदय सद्गुरू त्याने तारलं संसार म्हणून आदरून विधेय काढले. तुम्ही म्हणजे सद्गुरू हृदयामध्ये ते देव आहे. सांच विडा हरी जी हृदय मंदिर धरला पडलचा चोर आणि गळा बांधून हृदय बंदीखाना केला
आज विठ्ठल कोंडीला. मग आता विठ्ठलपदी बसल्यावर मग सद्गुरू कसं काय आले? माझा हृदय सद्गुरू त्यांनी खूप छान सांगितलं, मला पटलं गोष्ट. म्हणजे देवाला सद्गुरूला काही वेगळं नाही सांगतात ते. जे देव काम करतात ते सद्गुरू काम करतात. देवामध्ये 3 सांगितले, ब्रह्मा विष्णू महेश म्हटले. त्यांनी ब्रह्म उत्पन्न करते आणि विष्णू रक्षण करते, महादेव लय करते. सांगतो तेच आता मानकरी तेच अवतारी होते तिथे. गुरु सुद्धा उत्पन्न करतोय, म्हणजे काही ज्ञान सांगून तुम्हाला भक्ती मार्गाला लावते म्हणून ब्रह्म आहे. आणि वरे 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 तुम्हाला उपदेश करून ज्ञान रक्षण करते तुमच्या अंतःकरणामध्ये, त्याकरता विष्णू आहे. तुमच्यामध्ये जे अज्ञान आहे ते नाश करतात, त्याला शिव म्हणते, लय करतात. एकच परमात्मा ते 3 अवतार आहे, इथे सद्गुरू 3 अवतार. एक काहीतरी अवतार असा आहे तुम्हाला ज्ञान सांगतात, तुम्हाला परमात्माकडे आणतात, ब्रह्म आहे. वरे वरे उपदेश करून तुम्हाला वाटलं जाऊ देत रक्षण करतात, विष्णू आहे. तुमच्यामध्ये जे अज्ञान आहे ते नाश करतात, ते शिव आहे. म्हणजे असं जे काही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे भावना मी आकलन करत असतो. म्हणजे जन्मानस्य शास्त्रज्ञ सुद्धा चालू केले. ग्रंथामध्ये पहिले देवाचे नामस्मरण करावं. प्रथम कोणत्याही ग्रंथाला मंगलाचरण करावे, कार्यान्त मंगल होते. असे विश्वांचा उत्पत्ती पालन लयमध्ये लीन होते, परंतु सत्य परमात्म्याची आम्ही ध्यान करतो. अशा सत्य परमात्मा, सत्य तू सत्य किती प्रमाण सांगा तुला. सत्य तू विठ्ठला, परमात्मा सत्य आहे, आम्ही तुम्ही सत्य नाही होत. सत्य आहे परमात्मा, कधी नाश होत नाही. मागे होता आताही आहे, ते राहणार आहे परमात्मा. आम्ही ध्यान करा त्याचं. अजन्म आहे परमात्मा, आदि अंत. देवता आदि अंत नाही. देव भक्तांना परमात्मा प्राप्त करण्याकरिता अवतार घेऊन येतात. दुर्जन लोक आम्हाला ऐकणं गेलेली किंवा देवाचा अवतार आहे मृत्यू लोकांमध्ये. मागे सांगितलं तुम्हाला, देवाला अवतार घेऊन बोलवा लागते. ज्ञान म्हणून प्राप्त करून देवाला बोलवा लागते. आणि आम्ही तुम्ही तिला कर्मातून जन्म घेतो, कर्म जन्म घेतो. आणि संत लोकांना कोणी बोलवा लागत आपोआप स्वतः देश जगाला उपदेश करण्याकरिता स्वतःहून येतात. वैकुंठवास यावं याचं कारण असं. आणि वैकुंठात राहणाऱ्या पण आम्ही आलो साठी काय आलो आवडा तरी जण न देत डोळा एक कळवळा म्हणून या डोळ्याकरिता आम्ही अवतार घेऊन येऊ. मनुष्य त्यामुळे जी परमात्मा न करता म्हणून चाललेली आहे, नरकात जाते नरकात जाऊ देऊ नये एवढ्यामुळे आम्ही अवतार घेऊन येऊन जगाला उपदेश करतो. तर ऐकू दे ना ऐकू दे. तुका म्हणे जाऊ साधावीत वाटे, भेटले तरी भेटे कोणीतरी. तुम्ही आलेलं काम नाही आम्ही करतो तर कोणीतरी आमची ऐकतीलच. आता बघा एवढं लोक तरी ऐकतीलच. तुम्ही ऐकू दे ना ऐकू दे नाही सुधारणा होते. बघा परमात्मा सांगितले असताना ध्यान करतात. परमात्मा जन्म आहे, अवतार घेऊन येतात देवानी आमच्या तुमच्याकरता येतात. म्हणून 8वा अवतार घेऊन परमात्मा आले. वसुदेव देवकीच्या नगरी जन्मले बंदीखान्यामध्ये आणि बिना मामाला ओळख नसताना मथुरेला आले. मथुरेमध्ये मथुरेमधून गोकुळामध्ये आले. जन्म घेतले मथुरेमध्ये, जन्मले बंदीशाळामध्ये. वसुदेवानं तर सोडला गोकुळामध्ये, तिथेच वाढले. अनेक प्रकारची लीला केली भगवंतांनी 11 वर्षापर्यंत. तिथे अनेक लोक त्यांचे मित्र होते. श्रीरामा मधुमंगल गोपाळाबरोबर आणि गोपेशामध्ये शुभशुशोभित झाले. प्रभू या वर्षभूमीला येऊन विचित्र लीला केली. लीला पाहून संशयवन ब्रह्मदेव गाई घेऊन गेला होता. सांगू तुम्हाला, मला सांगितलं होतं, शेखरला सांगितलं होतं, तुम्हाला सांगतो. ऐकलं असताना ब्रह्मदेव गाय घेऊन गेलतात, गोपाळ घेऊन गेलतात. सगळे बघून ते काय देव आहे तर चोरी करून ठेवणार आहे, त्या उगा आहे म्हणून रक्षा करण्याकरता घेऊन गेला होता. मग सगळं रूप जे आहे गोपाळांचं आणि गायीचं भगवान एकटे झाले होते. का झाले माहिती आहे का? हे भगवान लीला करत होते गोकुळामध्ये आणि भगवंताला पाहायला गेले की त्या गोपिकेला समाधान वाटत नव्हतं, शांती वाटत नव्हतं, समाधान होत नव्हतं. त्यांची एक इच्छा होती पण त्या गौरी गोपिकेचं असा मुलगा आम्हालाही व्हावं आणि आवडीनं त्याला आम्ही स्तनपान करवावं अशी इच्छा होती. मग त्या गोपिकेला असल्या मुलाला आपण जे काही स्तनपान द्यावं अशी इच्छा होती गोपिकेची. एवढ्याकरता भगवंताने केला. ब्रह्मदेव घेऊन गेले असताना पुरा गोप त्याने झाला आणि गाय त्याने झाला आणि सर्वांची जी इच्छा होती ते भगवंताने अनेक रूप घेऊन आणि पूर्ण केला होता. असंही काही ग्रंथामध्ये सांगितलेले आहे.
अनेक विचार सांगतात नसून हरे श्रीकृष्ण गोविंद हरे योग्यंते निर्मत्सर. मत्सर अत्यंत वाईट आहे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये मत्सर गेले नाही, मत्सर आहे आणि ते कधी सुद्धा त्याला लोकांची. आता मत्सर म्हणजे काय? मत्सर आणि मच्छर एकच. हे वळून चालतं, हे वळून चालतं, वळून चालतं. आता मत्सर मधून जे चालते, मत्सर म्हणजे काय? दुसऱ्यांची मोठेपणा पाहू वाटत नाही, याला म्हणतात मत्सर. दुसऱ्यांची मोठेपणा पाहू शकत नाही, याला म्हणा मत्सर. असं काय? कदाचित मान, मोठेपणा, वैभव, प्रतिष्ठा, धन हे काही अशी काही अभिमान नको आहे. आणि निर्मत्सर होऊन आणि आनंदामध्ये ते सर्वांचा अभिमान सोडून देऊन परमेश्वराचे चिंतन करावे. दुसऱ्यांचे दुःख पाहून दुःखी व्हावे, सुखी पाहून सुखी व्हावे, हे माणसाचं धर्म. किती मोठे होते हो छत्रपती म्हणून भेटले शिवाजी महाराजांनी. त्यांचं नाव भारतामध्ये सुद्धा, बाहेर देशात सुद्धा त्यांचं नाव घेतात. एवढा शूरवीर होता. 16 वर्षामध्ये किल्ला जिंकले होते. असला शूरवीर मिळणार नाही. तुम्ही बघा काय लढले होते आणि काय सांगा तुम्हाला. पण तुकारामांची कितना परिस्थिती आहे काय? खाली बसत होते, ते मोठ्या मुली वरे बसत नव्हते, खाली बसतो. त्याला म्हणा संत. म्हणून तुकाराम संत शिवाजी महाराज असं नाव आलेलं आहे. राजाला महाराज असं नाव आलेलं आहे. असं ज्ञान होतं तुमचं. बरोबर ऐकायला असं निर्मत्सर असावं. मोठेपणा, थोरपणा काही राहू नये. समजा दुःख पाहून दुःखी व्हा, सुख पाहून सुखी व्हा. दुसऱ्यांचे दुःख पाहून आपण सुखीमध्ये येऊ नये, सुख पाहून आपण जाऊ नये. समजा संतांचं म्हणणं आहे. दुसऱ्या परमान साधनाने कालांतराने जे काही भगवत प्राप्ती होते, पण भागवताने जे नियम भागवतामध्ये सांगितले सोपं सांगितले सांगा. आता बरं मी सांगतो, मी सांगलो सोपं आहे, मी सांगा सर्वांना कळतं याचं सोपं भागवत आहे. हे भागवत फार सोपं आहे. म्हणून भागवताच्या श्रवणानं फार लवकर भगवंताची प्राप्ती होते असं संतांचं म्हणणं आहे. प्राप्ती म्हणजे काय? समाधान, शांती. आता मला समाधान आहे काय सांगा? प्रपंचामध्ये नाही. भगवंताने किती देव समाधान नाही. पण भागवत कथा श्रवणामध्ये समाधान, शांती प्राप्त होते. शांती द्यायला पाहिजे नाही केव्हा तरी सांगा. अखंड भटकनमध्ये राहण्याबरोबर राहत नाही. समाधान, शांती पाहिजे तर देवाचे चिंतन करा, कथा श्रवण करा, संतांचं म्हणणं आहे. कथा भागवताची फार सोपी आहे. कथा सोपी आहे. ज्याने भक्तीने ऐकते तो मनुष्य सत्कर्माने वाढतील असला हे कथा आहे. 3 तापाने मनुष्य मुक्त होईल काल आलेला आहे. आणि कथेचे प्रताप काय आहे? काय? निगम कल्पतरो गलितम फलम युक्त मुखात अमृतम नवसंहितम पिबतम भागवतम रसमालंच मुहुर्रहो दशकम भूई भावुकः. त्याचा लाभ काय हे सांगितलं इथं पुढे. हा वेळ जास्त झाला पुढे सांगतो. आता 6 मुलाले वाटते. नाही, 4:45 झाले. 5:45 सांगू 3:30 आलेले आहेत. 4, 5, 3 तास होते आणि आपण ते म्हणतात पुढे 3 तास होते. निगम म्हणजे वेद, अगम म्हणजे शास्त्र. वेद कृती विशाल कल्पनेचे परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवत कथा चतुश्लोकी 4 श्लोक सांगितले नारायणाने ब्रह्मदेवाला. 4 श्लोकाचे एवढं मोठं झाल्यावर 4 श्लोक सांगितले ब्रह्मदेवाला. ते 4 श्लोक घेऊन ब्रह्मदेव नारदाला दिले. ते 4 श्लोक नारदाने व्यासाला दिले. ना ते व्यास म्हणजे विस्तार करणार असते. 4 श्लोक, ते 4 श्लोक तुमचे कोणते हे ते उद्या परवा सांगतो तुम्हाला. 4 श्लोकाला एवढं मोठं ग्रंथ केला व्यासऋषीने. 18,000 पुराण, 335 अध्याय केले. विस्तार झाले. पुढे व्यास ऋषीने पुन्हा द्यावं असं वाटलं. आपल्या मुलगा शुकाचार्याला हे ग्रंथ देऊन टाकले. शुकाचार्य प्रथम सांगितले परीक्षितीला शुकारामध्ये हे प्रथम भाग सांगून त्याला 40 मृत्यू होतं. मृत्यूपासून वैकुंठाला प्राप्त होते असे व्यासाने म्हटलेलं आहे.
म्हणजे कथा सांगितली. प्रथम सांगितले शिकतारामध्ये शुकाचार्याने तिला दुसरं सांगितले आणि नैमिषाण्यामध्ये सुताने शौनिकालिका. सुताचं नाव काय होतं? रोमभाष्य होतं. रोमभाष्य सुत त्यांचं ऋषीचं नाव होतं रोमभाष्य. आणि उग्रश्रवाचे मुलगा होते. उग्रश्रवा त्यांचे नावाचे ऋषीचे मुलगा होते आणि रोमहर्षण पुत्र. रोमहर्षणाचं मुलगा उग्रश्रवाचं नाव होतं. रोमहर्षण बापाचं नाव आहे, उग्रश्रवा ह्याचं नाव आहे. सूत असं म्हणतात. अशाप्रमाणे दुसरं कथा सांगितलं नैमिषारण्यामध्ये श्लोक ऋषी 88,000 म्हणजे तेव्हा ते ब्रह्मदेव चक्र पडून चक्रवर्ती झालेली सांगायचे. चक्रवर्ती तयार होतात सगळे. आपण पूर्ण लोक पाहिलेले आज हे पुढचे सगळ्या वर्षाचे आले होते. बरेच लोक आमच्यावर आले होते. चक्रवर्तीत आहे ब्रह्मदेव चक्र पडले तर चक्रवर्ती त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि तिथं कथा ही ऐकली असताना नैमिषारण्यामध्ये कथा ऐकली असताना संसारात फिरणारे मन चक्राच्या शांती म्हणतो. मन फिरतानी चक्रावणी त्याला शांती मिळते सांगितले. म्हणून नैमिषारण्य कथा श्रवण करणं हे फार पुण्य कथा शिकण्याचं काम आहे. आमच्या तुमच्या सगळ्यांचं सहकार्यानं विशेष म्हणजे पापडी सरकार सगळे पुढे बघून फार आवडीनं करून नैमिषारण्यामध्ये कथा केली. आम्हाला घेऊन गेले ते माऊली यांची नवनाथ म्हणायचे गायक होते. वाजवणारे ते आहे त्याचे म्हणारे कळायला आहेत. पण त्यांना अभ्यास जास्त होतो समजा. तर काय झाल्यावर मला काही सांगू तुम्हाला सर्वांना लोभ झाल्यावर काय करा सांग की ते काय म्हणते ते असं जाऊ द्या. काल सांगितलं आपल्याला काही म्हणायला नव्हतं. जे तुकावणी वगैरे आहे जे बघितले काय देते काय देते संशयमध्ये बाबा आम्हाला मागायचं की दुसऱ्याला मागून द्यायचं. जे देणे ते घ्यायचं नाहीतर यावं लागतं. मी चातुर्मास पोते सांगितलं भागवत नदी भागवत मला नारळ दिले तो नारळ दिले मला नारळ दिले तर ते सुद्धा. आणि मी कथा हे भागवत आणि 4 महिने सांगितले. 4 महिने चिंतन देवाचे आम्हाला पुण्य लागते. आम्हाला पुण्य लागते. तुमच्याकरता करून आमच्याकडे करा थोडं. आम्हालाही पुण्य. तुम्ही इथं बोलत क्षेत्रामध्ये हा साक्षात जे काही दत्तावतार साईबाबाचं जे काही स्थान आहे हे अशा ठिकाणी तुमच्या कृपेनं मला येणं झालं. मलाही पुण्य मिळावं, तुम्हालाही पुण्य मिळावं. दोन्ही काम करा. नुसतं तुम्हाला पुण्य प्राप्त व्हावं ह्या उद्देशाने काय कमाई करू नये. तर तुम्ही बसून मला ते गाडून जरा स्वतःला घेऊन तुम्हाला आम्ही देतो. जोगले महाराजांचं भागवत तुम्हाला आम्ही तुला दृष्टांत आहे, सिद्धांत आहे, सगळे आहे. आता कथा श्रवण करावी. नैमिषारण्य पावन भूमी भागवत चर्चा करत शौनिका दिवशी सुताना विचारले. सूत म्हणजे काय? उग्रश्रवा. रोमाच्या ऋषीचा मुलगा उग्रश्रवा नाव होतं त्याचं. उग्रश्रवा ऋषीला विचारले शौनिका दिवशी काय म्हणून 6 प्रश्न केले. 6 प्रश्न केले. त्या शौनिकालिकांनी सुताना उग्रश्रवा काय म्हणजे प्राणी मात्रांचे कल्याण कसे होईल 1 प्रश्न. प्राणी मात्रांचे कल्याण कसे होईल 1 प्रश्न. शास्त्र फार आहे पण ते माणसाचं आयुष्य कमी आहे तर त्याकरता शास्त्रांचे सार काय आहे ते सांगा. आहे ते सांगा. आपला पुराण आहे, उपनिषद आहे, किती शास्त्र आहेत सांगा. पण वाचन का आमच्या आयुष्यामध्ये कधी ज्ञान वाचन नाही गेलं. वाचतात पाणी करते तर खाण्यामध्ये पडते पाण्यामध्ये ओम नमो जाड्या जपदे पाहिजे स्वसन द्या आत्मारूपा सुरू केले म्हणजे शेवटला न्यायचं. अर्थ कुठं आहे त्याची? ज्ञान कुठं आहे? ज्ञानशाही वाचत्याचा अंगावर हात लावते ना तो एवढं राग आहे. काय कामाचं सांगा. आनंदी यात्रेला जातो तो आमकडे 4-3 वर्ष गेला मस्त चांगलं तुमचा अवतार संपला. मला धक्का लागू देत नाही त्याची वाटतो. धक्का 3-3, 4-4 माळा गळ्यामध्ये, हातामध्ये कंकण माळाचे.
एवढं मोठे मालकाने 3-3, 4-4 मालकांनी खोटं बोलणार सांगून धक्का लागले की मारला येतो ते. धक्का लागू देत नाही. हे धक्का म्हणतो सर काय करावं 4-4 मारला एवढा राग आहे. रागच गेली ती कथा ऐकून करा, नामस्मरण करून काय पंढरपूरची वारी करून काय सांगा, फार कीर्तन ऐकायचं, काय कीर्तन ऐकायचं अवघड आहे. महाराज का आम्हाला जेवढं सांगायचं जेवढं थोडं चलायचं. 6 प्रश्न विचारले होते. पहिलं प्राणी मात्राचे कल्याण कसावं, एक. दुसरं शास्त्र फार आहे तर, आणि 3 माणसाचं कमी कमी आहे त्याकरिता असं सार काय आहे ते सांगा. जे सर्व समजत असून अवतार काय घेतात, बसल्या ठिकाणीच का संकल्पाने स्वच्छ निर्माण करते का अवतारच काय घेतात, शेवटी देवांचे अवतार किती झाले हे सांगा. आणि जीवनाचे लक्ष काय आहे, 5वं आहे. आणि देवाने धर्म स्थापना करतात आणि लीला समृद्धी जातात. हे आम्हाला एवढं 6 प्रश्न सांगितले. किम श्रेयं शास्त्र सारं कर्म स्वा अवतार प्रयोजन किम कर्म अवतारश्च धर्म कर्म शरणं. 6 प्रश्न. हे 6 प्रश्न आणि सूत्रांनी प्रसन्न झाले. महात्मा हो, मी पहिले माझे गुरुदेवाला मी भगवंताला ध्यान करून नंतर उत्तर देतो. महाराज पहिले आपले गुरु शुकाचार्याला ध्यान केले. हे उग्रश्रवांचे गुरु होते शुकाचार्य. शुक्राचार्यांचे सूत म्हटले आणि त्यांचे गुरु होते आणि शुक्राचार्य. आणि प्रथम मी सांगण्याच्या पूर्वी माझ्या गुरुदेवाला वंदन करतो म्हणून आणि म्हणून नारायण नमस्कार त्यांना व्यासदत्त जयंतीला येतात. त्याप्रमाणे पहिले गुरुला प्रार्थना केली तर माझे गुरु 12 वर्ष आईच्या स्त्री असून भगवंताच्या आज्ञेने बाहेर आले, निघून वनामध्ये गेले. त्याने माया काही प्रभाव केला नाही. माया को सब कोई भजे माधव भजे नको कदापि माधव भजे तर माया झेल. माया सगळे तप लागले पण त्या देवाचे नाव घेण्याला माया काही करत नाही असा अर्थ आहे. मायामध्ये नाचतोय तर जीवात्मा, मायेमध्ये राहून जे संसारामध्ये राहून निर्लिप्त आहे तो महात्मा. हा श्लोकाचा भाग महात्मा. सुखदेव महाराज होते अज्ञानी, महात्मा होते. सुखदेव महात्मा होते अज्ञानी लोकांचा उद्धार करण्याकरिता आणि करुणा करून व्यासांनी व्यासांचे ग्रंथ भागवत कथेचा दीप बनवते. तेवढ्यापासून भागवत शास्त्रांचा वर्णन केले. सूत म्हणतात तुम्ही प्रश्न उत्तर केला. पहिल्या प्रश्न उत्तर आणि जीव मात्रांचा परमधर्म काय आहे हे सांगतो, ऐका. थोडी सांगतो. 5 प्रश्नाचा उत्तर उद्याचा. पहिलं काय प्रश्न, सर्वे कुसाम परिधर्मो भक्तो भक्तिरागच्छया अहेतुक्यावती हता हयात्मा संतसिद्धती. प्राणी मात्रांचे एकच परमधर्म आहे, आठवण ठेवा. हे म्हणजे भगवत चरणावर एक प्रेम. सगळ्या चरणाला मनुष्य देहच भगवंत चरणाकरिता आलेला आहे. सगळ्या देहामध्ये संसार आहे हे सांगा, कुणाला नाही आहे. मुंगी भागतेपर्यंत संसार आहे पण परमानंद कोणत्या देहामध्ये नाही. असं शरीराला येऊन सत्ता करून देवाचं नामस्मरण करणं, भजन करणं, भागवत ऐकणं हे दुसऱ्या देहामध्ये जमणार नाही. मनुष्य देहाला मात्र येते. भगवंताने प्रेम करतात तेव्हा आणि प्रेम करतात तेव्हा तर दुःख झाले असतं तसं नाही. तेव्हा आणि दुःख असू दे सुख असू दे देवाला विसरू नका. म्हणजे निष्काम भक्ती पाहिजे देवावर. देवाला काही मागायचं नाही, भक्ती करा. भक्तीचं फळ तुम्हाला मिळतंय. माझं म्हणणं कळलं सांगा, भक्तीचं कधी फळ देवा ठेवून घेत नाही. भक्ती केल्यावर पुण्य होते. त्या पुण्याचं प्रतिफळ तुम्हाला काय पाहिजे ते देते देवाला. काय कमी आहे देवाला कळते, आपण सांगावं लागत नाही. भक्ती करणं महत्वाचं आहे. त्याचं प्रतिफळ द्यायचं काम देवाचं आहे. आपण देतो, कधी देव रूप ठेवून घेत नाही. पोहे सुदाम देवाचे धके मारी कोरडेची. सुदाम देवाची पोहे फटका कोणते पुष्ट पोहे खाऊन त्याला सुदाम करून दिले होते. देव काहीतरी घेतला की फुकट भक्ती करा, देवांचा भरपूर देणार आहे. शेवटीने उष्टे बोऱ्या दिली, तिला मोक्ष प्राप्त करून दिले. देवाला तुम्ही भक्तीने करा, काय पाहिजे ते मत येते, काही तुम्ही करू देत नाही. राजमध्ये राजमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते म्हणते, पण श्रद्धा आणि भक्ती अत्यंत महत्वाचं आहे.
दुसरं काही नाही. निष्काम भक्ती पाहिजे. देवाला पहिले मागू नका, आपणच देते देवाला. काय कमी आहे तुम्हाला देवाला माहिती आहे, आणि पहिलेच मागू. सूत्रपूजा करताना पहिले संकल्पच आहे ते बघा. जे महाराज करतील संकल्प, हातात अक्षता द्यायचं, ते वृत्य द्यायचं आणि कुकुहाला घालायचं, पुढे तांब्याचं पाणी, पहिले पाणी घालायचं. म्हणा मम स्मृती पुराण स्वकुटुंबानं स्वपरिवारस्य श्रीम ऐश्वर्य धन, एक सुपारी मुठभर एवढं तांदूळ घेऊन एवढं देवाला मागायचं. देणं महाराज, देणं क्षमा करा, देणं भक्ती करा, चिंतन करा देवाचं. तुम्हाला बरोबर देवाला देणार आहे हे घेतली गोष्ट. ही मला असं सांगायचं आहे, खरं खरं आहे, ही गोष्टच खरं आहे. भगवंताची भक्ती निष्काम असावं, निश्चय भक्ती असावं. सगळं काय देवाला तुम्हाला काय कमी आहे माहिती आहे, श्रद्धा कमी तुम्हाला देणार आहे म्हणते. 12 अध्यात्म भक्ती योग आहे. भगवान सांगतात सासा उत्तर अनापेक्ष सुचिर्दक्ष उदासीन गतव्यतः सर्वार्थ परित्यागी मद भक्तो समे प्रिया. अनापेक्ष असावं, माझा भक्त काही मला मागू नये. सगळं माहिती आहे भक्ताला काय कमी आहे म्हणायचं. सुचिर्दक्ष असावं, उच्च असावं, उदासीन असावं, आणि असा भक्त पडावा. देवाला काही मागू नका. प्रत्येकाला देवाचं आम्हाला तुम्हाला काय पाहिजे, देवाला काय कमी आहे ते आपोआप देते देवा, असं सांगते. भागवत सोपा आहे सांगते. भागवत फार सोपं ग्रंथ आहे बरं भागवत कथा. भक्तीमध्ये 2 विषय आहेत. भक्तीमध्ये कोणतं का म्हणा नको असे. लहान मुलावर आईचं प्रेम तसं देवावर प्रेम असावं. लहान मुलावर जे त्याला कळत नाही, बोला येत नाही, अशा तसं आईचं प्रेम राहते, तसं देवाचं बरे प्रेम आमचं राहावं. परदेशाला गेलेला नवरा फार दिवसाला जरी येणं गेला तरी कधी कधी त्याची वाट पाहते, म्हणून वाट पाहते. त्याप्रमाणे देवाचं वाट पाहत राहावं. जसं गायचं वास संध्याकाळी गाय केव्हा केव्हा येते म्हणून वाट पाहते, तशाप्रमाणे देवाचं वाट पाहावं. सूर्योदय झाले असतात, कमळाचे फुलं आपोआप उघडतात, तसं आपण देवाला पाहिजे की आणि देवनाचं तसं आनंदामध्ये असावं. आणि चंद्र जरी कुमुदिनी विकसित होते, हे स्वाभाविक आहे. तसं आणि प्रेम आहे तसे अंश देवावर, देवाचा अंश आहे म्हणून आणि देवावर प्रेम असावं, अहेतुक प्रेम असावं. अहेतुक प्रतिहता हे आत्मा संतशीलते, विशुद्ध प्रेम असावं देवावर. ज्ञान वैराग्य लेखले आई मागे आपोआप येतात. तुम्ही भक्ती करा, आईच्या मागे दोन्ही ज्ञान वैराग्य आपोआप येतात. मीराबाईच भक्ती पहा तुम्ही. सांगितलं मागे म्हणून पुन्हा डबल सांगतो इथं बसविलात म्हणून. मीराबाई वृंदावनला गेली होती. वृंदावनमध्ये प्रवेश नाही लोकांना, मंदिरमध्ये प्रवेश नाही. ते मी आमचं राहिलं होतं 8 दिवस वृंदावनाला. 8 दिवस होतो मंदिरमध्ये बाहेरून दर्शन. आता बघा शोध होतं त्या समाधीला पहिली साहेबापास यायचा नाही धरून दर्शन. समाधीला सवयचं नाही. आता लोक जास्त काय करतात समाधीचं पुढेच बरंच आहे. ही गोष्टीला बरंच आहे. इथं मध्ये प्रवेश नाही होत, पायामध्ये प्रवेश नाहीच नाही, पण पुरुषार्थ प्रवेश मध्ये. पण मीराबाई नाचत नाचत मध्येच त्या देहभान नाही आहे. आणि मीराबाईचं भक्ती पाहून ते पुजारी होते आणि त्या लोक देहभान नाही त्याचं दर्शन करा तुला रूप माहिती. मग नंतर त्यांना भाव आला आहे, बाई मध्ये गेली आणि हे करावं होता. मीराबाईला म्हटलं मीराबाई तुला कळत नाही का, मध्ये प्रवेश नाही कोणालाही, आणि कोणालाही प्रवेश नाही. तर हा परमात्मा पुरुषोत्तम आहे, जगामध्ये पुरुषोत्तम एकच आहे माझा देव कृष्ण. त्यांनी अशी भक्ती होती व काही म्हणून त्याला देवाची प्राप्ती झाला महाराज संतांचं म्हणणं आहे. भक्तीमध्ये जे गिरी झाली होती, मीरा घरामध्ये नाचत होती, तिला घर बाहेर एकच होते. तिला कोणत्या प्रकारचे आनंद, त्याला कोणत्या प्रकारच्या कोणाचं भीती नव्हतं. प्रेमान हातामध्ये म्हणा घेऊन देवाचं नाव घेत जे काही नाचत असे म्हणतात.